नमस्कार मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे कोळपणीनंतर माती वणणंही चालू आहे मक्यासाठी. मक्याला आणि खत व्यवस्थापन मक्याचे आता मी आपल्याला सांगणार आहे. हे सर्व मिश्रण केलेलं आहे. 10-26 पोटॅश, आणखी झिंक, असं सर्व व्यवस्थापन केलेलं आहे आपण. युरिया आहे आणखी सोबत आपण पाहू शकतात झिंक कुठल्या कंपनीचं आहे. हे मोबाईल कंपनीचं आहे. 10 किलोमध्ये पॅकिंग येतं. 21 आहे झिंक. हे पोटॅश, युरिया 10-26 सर्व मिश्रण करून मक्यासाठी देणं चालू आहे. आपण पाहू शकतात ते लांब खत देणं चालू आहे. आणि नंतर आपल्या मक्यामध्ये वणणंही चालू आहे. तुम्ही पाहू शकतात ही बैलजोडी पाहत आहेत. आणि या त्या दूर मजूर आहे त्या झाडाजवळ जूम करून हे मजूर चालू आहे आपलं. अशा प्रकारे आपण मक्यासाठी खत व्यवस्थापन केलेलं आहे. एकदा लक्षात ठेवा मित्रांनो, 10 किलोमध्ये मोबाईल कंपनीचं झिंक येतं किंवा किसान कंपनीचं झिंक येतं. झिंक टाकलेलं आहे. आपल्या एकरनुसार बिघेनुसार झिंक एक खत विक्रेता सांगतात आपल्याला किती टाकावे, काय टाकावे. पोटॅश 10-26 युरिया असे मिश्रण करून त्यासोबत झिंक पाहू शकतात. एक पड्डी सोडून टाकलेलं आहे आपण पाहू शकतात. आणि कशा प्रकारे आपल्या मक्याला माती लावणं चालू आहे ते स्वतः पाहून घ्या आपण. कारण वादळ किंवा हवेचा जास्त वेग असल्यामुळे मका पडून जातो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होतं. पाहू शकतात आपण मक्याला कशा प्रकारे माती लावलेली हे बैलजोडीने. आणि अशा प्रकारे जर नियोजन असलं तर मका कितीही वादळ असू द्या, कितीही हे असू द्या, काहीच फरक पडणार नाही. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं कोळपणी करण्याच्या वेळी सर्व आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर खत व्यवस्थापनपासून तर मका माती वणण्यापासून मक्याला कशी माती लावतात त्याप्रमाणे आपल्या चॅनलवर सर्व माहिती दिली जाईल. कारण शेतीसोबत आपल्या शेतकरी मित्रांना मदत करणं हा आपला शेतकऱ्याचा धर्म आहे. चला मित्रांनो, आता नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ आपण करणार आहोत.